ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात आपण सोलापूरमधल्या बातमीनं करूया। सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झालेली आहे आणि विषबाधा झालेल्यांपैकी 15 जणांवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 1350 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत आणि यापैकी जवळपास 170 जणांना पहाटे उलटी मळमळ याचा त्रास सुरू झालेला आहे। 15 बाधितांना ऍडमिट करण्यात आलेलं असून उर्वरित लोकांना प्रकृती स्थिर असल्यानं प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान या संदर्भात पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य विजयकुमार चव्हाण यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये काही प्रशिक्षणार्थी जे पोलीस आहेत त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं प्रकरण समोर येतं। या संदर्भात विजयकुमार चव्हाण सर नेमकं काय झालं आपण स्पष्टीकरण द्या। पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे जवळपास 1350 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। त्यातले आज सकाळी 6:30च्या आसपास काही विद्यार्थ्यांना मळमळ जाणवल्याने आपण त्याचा आढावा घेतला असता जवळपास टप्प्याटप्प्याने 170 मुलांना मळमळ होत असल्याचं जाणवलं। त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रिकॉशन्स म्हणून आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे आणलेलं आहे आणि इथं आणल्यानंतर त्यातील जवळपास 10 ते 15 जणांना सलाईन लावलेले आहे। बाकी सगळे नॉर्मल आहे। ओपीडी बेसिस ट्रीटमेंट चालू आहे। तर काय कारण असावं, काय खाल्लं होतं, काय झालं होतं ते अजून त्याची तपासणी चालू आहे। फूड सॅम्पल्स आपण दिलेले आहेत, परंतु एवढे 1350 पोरं आहेत, सर्व जेवलेले आहेत। त्यातून बाकीच्यांना काही नाहीये, त्यामुळे आपण इतक्या तसं आपण निष्कर्षावर पोहोचू शकत नाहीये। नेमकं तपासणी चालू आहे सगळ्या, त्यानंतर आपलं सांगतो। आता किती लोक ऍडमिट आहेत? आता त्यातील 15 मुलं ऍडमिट आहेत, बाकी सगळे ओपीडी बेसिस ट्रीटमेंट चालू आहे। थँक्यू सो मच। हे होते विजयकुमार चव्हाण सर, ज्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली। 15 प्रशिक्षणार्थी जे पोलीस आहेत त्यांच्यावरती सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उर्वरित जे 170 मधले उर्वरित प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत त्यांना मात्र पुन्हा सोडण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।